50.2 कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती ॲग्रोली घेतलं. 100 लोकांचं नावं त्याच्यामध्ये घेतली होती. 100 लोकांची नावं, त्यात अनेक नेते, त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता. आणि ईडीली जी FIR फाईल केली त्याच्यामध्ये या 97 लोकांची नावं आहेत. नाबार्डली जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला. दरम्यान रोहित पवारांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. यावर ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया. ईडीचं म्हणणं आहे म्हणजे हे फडणवीसांचं म्हणणं आहे. ईडी त्याशिवाय कारवाई करणार नाही. ईडीकडे आम्ही 100 प्रकरणे पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची. किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहे भ्रष्टाचाराची. काय केलं ईडीने? आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती ही आरोपपत्र दाखल होतात आणि डोक्यावर टांगती तलवार ठेवली जाते. पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत. आम्ही घाबरत नाही. नरकातला स्वर्ग वाचा, मग कळेल ईडी काय आहे ते. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या बॅगेत नोटांचं बंडल असलेला व्हिडिओ समोर आला. यावर शिरसाटांनी स्पष्टीकरण दिलंय.